आज या ठिकाणी आपण अत्यंत पवित्र दिवशी ज्या दिवशी ज्या देशामध्ये पहिल्यांदा क्रांती घडली ती राष्ट्रसंतांच्या विचाराने स्मृतीने आणि त्यांच्या प्रेरणेने घडली चिमूरमध्ये। आणि भारतातलं पहिलं गाव जे शहर ते स्वातंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळालं ते चिमूरला मिळालं। हे खरं अत्यंत चांगला योगायोग आहे। आणि खरं तर आज 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आमचं शेतकरीचं आहे, शेतकरीचं स्वातंत्र्य जर म्हटलं तर मला वाटत नाही। कारण शेतकऱ्याचं पारतंत्र्य झालं खतामध्ये, शेतकऱ्याचं पारतंत्र्य झालं औषधामध्ये, शेतकऱ्याचं पारतंत्र्य झालं बियाणामध्ये, आणि शेतकऱ्यांचं पारतंत्र्य झालं विचारामध्ये पण थोडंसं आमच्या तो दुकानदाराच्या विचारानेच खतं घेतोय, औषधं घेतोय। तर ते आपल्याला हे बदलवायचं आहे, याच्यात बदल घडवायचा आहे। म्हणून खरं आजचा दिवस हा शुभ दिवस आहे। ह्या दिवशी आपण हे काम हाती घ्यावं असं मला वाटतं। कारण जर शेतकरी टिकला नाही, आता पाहतोय आपण 1 महिन्यापासून साधारणतः आपल्याकडे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हे कमी झालेलं आहे, चिंता वाढलेली आहे। आणि त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये असणारं जे काही सकसपणा आहे तो अतिवृष्टीमुळे वाहून गेला। किडीचं प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे आम्हाला शेतकऱ्याला कमी खर्चाची कीटकनाशकं वापरण्याचं गायडन्स करण्याचं याच्यापेक्षा पुण्याचं काम दुसरं असू शकत नाही, याच्यापेक्षा दुसरी सेवा असू शकत नाही। मग आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे किंवा एक वेळ मंदिरात जाऊ नका, परंतु शेतकऱ्याच्या शेतात जा आणि तो काय फवारतोय, बरोबर औषधं फवारतोय का, बरोबर त्या ठिकाणी प्रमाण आहे का, त्याची गरज आहे का, त्याचा अजून आपल्याला कमी खर्चाची कीटकनाशक काही देता आले असते का, आणि त्याचा खर्च वाचवता आला असता का। त्याचा खर्च वाचवता त्या ठिकाणी जे पर्यावरणाचा ऱ्हास होतो। कारण मित्रकिडी आणि शत्रुकिडीचं जर प्रमाण बघितलं तर आपल्याकडे जवळपास 3% फक्त शत्रुकिडी आहेत आणि 97% मित्रकिडी आहेत। भारतामध्ये जगामध्ये असं फार कुठलंही रासायनिक कीटकनाशक नाही तर त्याच्यामध्ये मित्रकिडी ह्या जगल्या जातील आणि शत्रुकिडी फक्त मारल्या जातील। तसं नाही, इथं सगळंच मारण्याचा कार्यक्रम आहे। म्हणून या ठिकाणी आता जर जैविक कीटकनाशकाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे, तो स्थानिकरित्या मल्टिप्लाय करणं अत्यंत गरजेचं आहे, जैविक खताचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे, कंपोस्ट खत नॅडप खताचा वापर करणं गरजेचं आहे। आपल्या गावामध्ये उकिरड्यामुक्त गाव खतयुक्त शिवार अभियान आम्ही काही जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे। तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाण्याची गरज निर्माण झाली आहे। तोपर्यंत आम्ही ते करत नाही तोपर्यंत किमान शेतकऱ्याचा खर्च आम्ही वाचवण्यासाठी काही ठरलं आपल्याकडून झालं असं मानू शकत नाही, आणि ते मानलं पण सुद्धा नाही।